दरम्यान बंजारा मोर्चामध्ये बीडमधल्या धनंजय मुंडे बोलतात, थेट जाऊया। मध्य कर्नाटकमध्ये, राजस्थानमध्ये आणि इतर अनेक राज्यांमध्ये या गोरमाटी समाजाला एसटीचं आरक्षण असेल तर महाराष्ट्र सरकार सुद्धा या बाबतीत विचार करेल आणि हा विचार करायला मी या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांच्या सोबत आहे। हा माझा व्यक्तिगत लढा। माझ्यासारखा नशीबवान मीच आहे। राज्यमंत्री असतो तर या मोर्चाला येता आलं नसतं। आज मंत्री नाही म्हणून येत आलं, पण नशीबवान यासाठी आहे की या महाराष्ट्रातल्या छोट्याच्या छोट्या समाजाच्या आरक्षणापासून मराठा समाजाच्या, धनगर समाजाच्या आणि वेगवेगळ्या समाजाच्या सुद्धा आणि आज बंजारा समाजाच्या आरक्षणा सुद्धा लढाईला मला इथं उभं राहता येतं याच्यासारखं नशीब दुसरं कुठलंच नाही। म्हणून या ठिकाणी मी सरकारला विनंती करीन, भलेही हैदराबाद गॅजेटमध्ये अनेक समाजाला अनेक वेगवेगळे आरक्षण आहेत, ते आरक्षण असताना सुद्धा या ठिकाणी पूर्वीचे एसटी, आपण नव्यानं होणारे एसटी याचा कसा मेळ घालायचा याचा अभ्यास घट करावा आणि लवकरात लवकर या ठिकाणी या बंजारा समाजाला संविधानाच्या चौकटीत राहून आपण हा लढा पुढे नेऊ आणि गरज पडल्यावर गोरमाटी समाजाला आपल्याला सांगायची गरज म्हणून मी आपले बराच वेळ झाला बसला, जास्त बोलायचं नाही। प्रत्येक मोर्चात, प्रत्येक संघर्षात मी तुमच्या सोबत। या बीड जिल्ह्याच्या वाडी वस्ती तंडाच्या विकासामध्ये मी आपल्या सर्वांच्या सोबत। इथं आलेल्या अर्ध्या लोकांना मी नावाने ओळखू शकतो, एवढा आपला घरोबा आहे। खरंय का नाही? म्हणून आज मी एवढंच सांगेल की हा लढा थांबणार नाही जोपर्यंत यश मिळत नाही। आणि सरकारला सुद्धा आम्ही विनंती करून या बाबतीत निर्णय घेण्यासाठी आग्रही राहू। आपण सहन एक सहन सोबत लढेन आणि हे लढा अंतिम टप्प्यात ले जावाचं सदैव मैं तुम्हार सोबत छू। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल, जय वसंत, बोलो शिवराय महाराज की। दरम्यान आपण बघितलं बीडमधील बंजारा मोर्चातनं धनंजय मुंडे बोलत होते आणि बंजारा समाजाला एसटीतनं आरक्षण देणार असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। बंजारा समाजाचा सुद्धा जनआक्रोश मोर्चा आज बीडमध्ये बघायला मिळाला। अनुसूचित जमाती प्रवर्गातनं आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे आणि धनंजय मुंडेंनी यावेळी स्पष्ट केलं की आज मी स्वतःला भाग्यवान समजतो, कारण मी मंत्री नाहीये म्हणून मला या मोर्चात सहभागी होता आलं। जर मंत्री असतो तर मात्र या मोर्चात सहभागी होता आलं नसतं असं मुंडे म्हणालेले आहेत। सोबतच आता बंजारा समाजाला एसटीतनं आरक्षण देणार अशा पद्धतीचं एक आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि आपण बघतोय की अनुसूचित जमाती प्रवर्गातनं आरक्षण देण्याची त्यांची मागणी आहे, त्यासाठी मोठ्या प्रमाणात बंजारा समाज बांधव जमल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय, बंजारा समाजाचा पारंपरिक पोशाख करून तिथे अनेक लोक जमलेले आहेत।